नमस्कार मित्रांनो, मी उद्धव भारशंकर पुणे महाराष्ट्रात आहे। आज मी कराड पासून 25 किलोमीटर अंतरावर सांगली जिल्ह्यामध्ये नेरले म्हणून गाव आहे, त्या गावामध्ये आलेलो आहेत। आपले शेतकरी आहेत लालासाहेब पाटील सरांकडे आपण त्यांच्याच यांनी आपण त्यांचा इंट्रोड्यूस करून घेऊया। सर प्लीज। नमस्कार, मी लालासाहेब पाटील, माजी मुख्याध्यापक। शैक्षणिक क्षेत्रामध्ये 40 वर्षे काम केले, परंतु आई वडील हे शेतकरी असल्यामुळे मुळातच मला शेतीची आवड आणि आफ्टर रिटायरमेंट मी शेतीकडे वळालो। प्रत्यक्ष माझे भाचे रमण हे सगळं शेतीचं व्यवस्थापन बघतात, परंतु माझा सल्ला ते घेतात। आणि मग संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक कंपन्या आहेत, काही जैविक आहेत, काही रासायनिक आहेत। हे सगळी मंडळी इथे शेतावर येऊन जातात, परंतु मी प्रत्येकाचा प्रयोग करून पाहिला। आणि मग हे भारशंकर माझ्या जेव्हा सानिध्यात आले आणि मल्टीप्लायर विषयी आणि हे ऑर्गॅनिक आहे या सांगितल्यानंतर म्हटलं आपण आपल्या ऊसावरती एका एकरावर प्रयोग करून बघायचा। हा प्रयोग केल्यानंतर बऱ्यापैकी समाधानकारक रिझल्ट आल्यामुळे गेले 1-2 वर्षापासून मी मल्टीप्लायर वापरतोय। आणि आता आपण जे आहोत, ज्या क्षेत्रामध्ये उभे आहोत, ते ऊसाचं क्षेत्र आहे। 7 महिने त्याला झालेत। प्रत्यक्ष तुम्ही ऊस पाहू शकता, माझे भाचे त्याविषयी बोलतीलच, परंतु त्याचा जो फुटवा आहे, त्याची जाडी आहे, ऊसाला एक तेज जे म्हणतो आपण, पानाची रुंदी आहे, याचा संपूर्ण श्रेय मी मल्टीप्लायरला देतो। कारण कसं आहे की सुरुवातीला, कारण मी सर्व त्याची जेव्हा खात्री केली, मल्टीप्लायर जर सतत 7 वर्षे तुम्ही वापरत गेला एकरी 10 किलो या प्रमाणामध्ये, तर पुन्हा तुम्हाला खत टाकायचीही गरज नाही। अशा प्रकारचं जेव्हा मी ऐकलं, तेव्हा गेली 2 वर्षापासून मी बघतोय प्रत्येक वर्षी काही ना काही बदल, एक चांगला बदल याच्यामध्ये पिकामध्ये मला दिसायला लागला आहे। आणि म्हणून मी आता आपलं एक 14 एकराचं क्षेत्र या ठिकाणी आहे। सध्या 4 एकरावर मी हा प्रोजेक्ट सुरू केलेला आहे आणि पूर्णपणे या पद्धतीने हे 2रं वर्ष माझं आहे। 2ऱ्या वर्षातच बऱ्यापैकी याचा रिझल्ट मला अतिशय समाधानकारक वाटतोय। म्हणजे आणि पुढची 5 वर्षे जर वापरली तर निश्चितपणे पूर्णपणे हे जे क्षेत्र आहे, कारण कसं आहे, बॅक्टेरिया फॉर्मेशन जे आहे जमिनीमध्ये, प्रामुख्याने जमिनीतला भुसभुशीतपणा म्हणा, अपटेक करण्याची क्षमता त्या पिकामध्ये जर असेल आणि मुळांची वाढ जर चांगली होत असेल, तर यासारखं दुसरं काय हवं आहे। आणि या पद्धतीने हे मल्टीप्लायर अतिशय चांगल्या पद्धतीने हे कार्य ह्या पिकावर करतंय, हे माझ्या आता लक्षात आलंय। तेव्हा माझे भाची इथं बसलेत, समोर ऊसामध्येच आम्ही आहोत, तेव्हा भाचे बोलतीलच। आणि ऊसाचा फुटवा, त्याची जाडी ही आपण प्रत्यक्ष पाहू शकाल, तेव्हा त्याच्याशी तुम्ही बोलू शकता। धन्यवाद। कारण गेल्या 2 वर्षापासून मी हे 4 एकरावर वापरतोय आणि जवळजवळ 80 किलोच्या आसपास मी आता मल्टीप्लायरचा वापर या क्षेत्रामध्ये केलेला आहे आणि त्याचा हा रिझल्ट आहे। आणि म्हणून एकरी 10 किलो प्रमाणे आता मी एकराचा प्रोजेक्ट ठेवून प्रत्येक वर्षी 10 किलो एका एकराला या पद्धतीने पुढची 5 वर्षे वापरण्याचा मानस आता आमचा सध्या आहे। आणि 4 एकरापुरतं सध्या मर्यादित ठेवलंय। म्हणजे आपल्याला समजा येऊन पाहायचं असेल तर तो एक डेमो प्लॉट म्हणून अशा पद्धतीने एक आपल्याला पाहता येईल, अशा पद्धतीचा एक संकल्प सोडून आम्ही हा प्रयोग आता सुरू केलेला आहे। तेव्हा हे 2रं वर्ष आहे आणि हे आपण पाहू शकता। माझ्या भाच्याच्या तोंडून तुम्ही बाकीच्या सर्व गोष्टी ऐकालच। नमस्कार सर, हे आहेत सरांचे भाचे, नाव आहे रमेश गायकवाड सर। तर हे पूर्णपणे शेतामध्ये असतात दिवस रात्र, आणि यांना जो जमिनीमध्ये आणि पिकामध्ये काय बदल झालेत हे आपल्याला सांगतील। अनाजमध्ये मवाशीला फरक पडतो चांगला। आम्ही आळवणी बी घालतो, एखादी लागवड काढून बी घालतो, फवारण्याला बी वापरतो। बर, ते चांगला आम्हाला चांगल्यापैकी देतात। बर, हे तुम्हाला काय वाटतं? आम्हाला फुटवा म्हणा, हे म्हणा, जाडी सगळं अगदी व्यवस्थित। बर बर, आणि जमिनीमध्ये काय वाटतं का तुम्हाला? मऊपणा वाटतो, मऊपणा वाटतो। ओके, रान भुसभुशीत होते, रान भुसभुशीत होत आहे। ओके, मग तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगणार तुम्ही? आता हा हे चांगलं आता हे म्हणजे शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे की नाही वापरलं पाहिजे? बरोबर आहे, वापरलेलं चांगलं जाईल, 1 नंबर। तुमचा अनुभव खूप हो, छान आलाय तुम्हाला आतापर्यंत। ओके, आता इथून पुढे तुम्ही वापरणं चालूच ठेवा। आता आम्ही सांगितले, येणारच। धन्यवाद।